नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी. आपला विषय आहे सामान्य विज्ञान आणि आपले जे प्रकरण आहे ते आहे 17व प्रकाशाचे परिणाम. हे जे प्रकाशाचे परिणाम आहे ते जे प्रकरण आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. मग प्रकाशाचे जे परिणाम आहे त्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर प्रकाशाच्या परिणामामध्ये आपण अभ्यासणार आहोत की प्रकाशाचे गुणधर्म काय आहेत ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच प्रकाशाचे जे परिणाम आहेत ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत आणि प्रकाशाचे विकिरण बिंदुस्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण व शून्य छाया हे जे आहेत, हे जे दोन घटक आहेत ते आपण काय करणार आहोत, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, रेडी आहात हे सगळे मुद्द्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते पाहण्यासाठी? पहा मुलांनो, हे जे स्पष्टीकरण आहे ते आपण सगळ्या मुद्द्यांचं इथे घेणार आहोत. तर आपला जो पहिला मुद्दा आहे तो काय आहे, तर आपल्याला हे माहीतच आहे की प्रकाश हा अनेक रंगाचा बनलेला असतो. प्रकाश कशाचा बनलेला असतो, तर अनेक रंगाचा बनलेला असतो. प्रकाशच होतात सूक्ष्म धूलिकण तरंगताना दिसतात. आता जेव्हा बघा प्रकाश होतो तेव्हा आपल्याला त्या प्रकाशामध्ये अनेक जे धूलिकण आहेत ते तरंगताना दिसतात, जे आपण निरीक्षण केलेलं आहे. मग हा काय दिसत आहे आपल्याला, तर हा आहे एक प्रकाश. आणि या प्रकाशामध्ये आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर तिथे अनेक धूलिकण दिसून येतात, कीटकसुद्धा आपल्याला तिथे दिसून येतात. मग त्यामुळेच प्रकाश झोत आपण काय करू शकतो, तर त्यामुळे प्रकाश झोत आपण पाहू शकतो. मग आता आपण काय करणार आहोत, तर प्रकाशाचे विकिरण इथे आपण पाहणार आहोत. तर प्रयोगी 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर काही साहित्य घ्यायचे आहेत. ते आहेत काचेचे चंचुपात्र, लेझर पॉइंटर, पाणी, दूध किंवा दूध पावडर, चमचा, ड्रॉपर इत्यादी काय आहेत, तर साहित्य आहेत. हे साहित्य आपण इथे घेतलेले आहेत. आणि यामध्ये बघा काचेचे चंचुपात्र आहे, लेझर पॉइंटर आहे, पाणी आहे, दूध आहे, दूध पावडर आहे, चमचा आहे. हे आपण इथे काय घेतलेलं आहे, तर साहित्य घेतलेलं आहे. आता कृती आपल्याला करायची आहे आणि त्या कृतीतून आपल्याला हा प्रयोग जो आहे तो करून घ्यायचा आहे. बघा कृती काय सांगितलेली आहे, तर काचेच्या चंचुपात्रात स्वच्छ पाणी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात लेझर किरण सोडून प्रकाश झोत दिसतो का ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा मुलांना, काचेच्या चंचुपात्रात आपण काय केलेलं आहे, तर स्वच्छ पाणी हे घेतलेलं आहे. त्यानंतर पाहूया, आता ड्रॉपरने दुधाचे काही थेंब टाकल्यावर पाणी काहीसे कसे होईल, गढूळ होईल. आता लेझर किरण सोडल्यास प्रकाश झोत जो आहे तो प्रकाश किरणाचे अस्तित्व दाखवेल. प्रकाश किरणाचे काय दाखवेल, अस्तित्व दाखवेल, जे आपण या प्रयोगामध्ये बघितलेलं आहे. तर पहा, हे काय दाखवत आहे, तर त्याचे अस्तित्व आपल्याला दाखवत आहे. कशाचे, प्रकाश किरणाचे, जे आपल्याला ह्या रेषेद्वारे, ह्या पेनाद्वारे आपण इथे बघू शकतो. बघा, हे आहे प्रकाशाचे अस्तित्व, जे आपल्याला या प्रयोगामध्ये दिसून येत आहे. मग बघूया, अनुमान आपल्याला इथे काढायचं आहे. ते अनुमान काय आहे, तर पाण्यात तरंगणाऱ्या दुधाच्या सूक्ष्म कणावर प्रकाश किरण आढळून इकडे तिकडे विखुरले जातात. हे विखुरलेले कण प्रकाशाचे काय आहेत, तर जाणीव करून देतात. पहा मुलांनो, हे प्रकाशाचे आपल्याला इथे बघा छोटे छोटे इथे डॉट दिसत आहेत. ते आपल्याला काय करून देतात, तर सूर्य उगवल्यावर सर्व परिसर प्रकाशित होतो. आता जेव्हा सूर्य सकाळी सकाळी उगवतो तेव्हा हा जो पूर्ण परिसर आहे तो कसा होतो, तर प्रकाशित होतो. हे हवेतील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कणांमुळे होते. हे कशामुळे होते, तर हवेतील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कणांमुळे हे सगळं काही होतं. मग हे सूर्यप्रकाशाच्या हवेतील काय आहे, तर हे सगळं काय सूर्यप्रकाशाच्या हवेतील विकिरण आहेत, जे आपल्याला सूर्यप्रकाश जेव्हा उजाडते तेव्हा हे सगळं काही जो आहे तो परिसर आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये काय काय असतं, तर हवेतील रेणू, धूलिकण आणि सूक्ष्मजीव असतात. मग आपण पुढे पाहू शकतो की आणखी एक उदाहरण म्हणजे सूर्यप्रकाशाच्या पृथ्वीच्या वातावरणातील रेणूंमुळे होणारे विकिरण. हे काय आहे, तर हे वातावरण
जर नसते तर काय झालं असतं पहा, इथे सूर्य उगवताना आपल्याला दिसत आहे. एका भागावर काय झालेलं आहे तर प्रकाश पडलेला आहे. पृथ्वीच्या एका भागावरती आपण काय बघू शकतो तर प्रकाश बघू शकतो. मग आकाश दिवसा काय दिसले असते तर थेट सूर्यच दिसला असता. याचा पडताळा अग्निबाण व उपग्रहावरून येतो. याचा जो पडताळा आहे तो कशावरून दिसून येतो तर याचा पडताळा आपल्याला अग्निबाण म्हणजेच रॉकेट व उपग्रहावरून याचा जो पडताळा आहे तो आपल्याला दिसून येतो. बघा आता प्रयोग 2 आपण इथे घेणार आहोत. तर प्रयोग 2 आपल्याला इथे अभ्यासायचा आहे आणि प्रयोग 2 जो आहे तो आपल्याला इथे काय सांगत आहे पहा, दुधी बल्ब, LED नको, टेबल लॅम्प, जाड कागद, काळा चिकटपट्टी, दाभण, चंचुपात्र, दूध पावडर हे साहित्य जे आहे ते आपल्याला ह्या प्रयोगासाठी लागणार आहे. त्यानंतर बघा कृती आपल्याला काय करायची आहे तर आपल्याला इथे कृती करायची आहे की टेबल लॅम्पच्या शेडचे तोंड काळा कागद चिकटपट्टीने आपल्याला लावून बंद करायचे आहे. मग बघा मधोमध 1 ते 2 मिमी व्यासाचे काय करायचे आहे छिद्र पाडायचे आहे. त्यानंतर आपण ह्या प्रयोग साहित्याचं काय केलेलं आहे तर कृतीमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे. मग आपण पुढचा जो पॉईंट आहे तो सुद्धा आपण अभ्यासणार आहोत की चंचू पात्रात पाणी आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर दिवा चालू करायचा आहे. 90 अंश कोनातून निरीक्षण केल्यास निळी छटा आपल्याला इथे दिसून येते. बघा इथे आपल्याला कुठली छटा दिसून येते तर निळी छटा जी आहे ते आपल्याला इथे दिसून येते. मग बघा आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे. काय निरीक्षण करायचं आहे तर निळ्या रंगाचा प्रकाश विकिरणाने विखुरला गेल्यामुळे समोरून तांबडा पिवळा प्रकाश दिसतो. छिद्र तांबूस दिसते. जे छिद्र आहे ते कसे दिसते तर ते तांबूस रंगाचे दिसते. मग बघूया वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे काय होते तर सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. कशामुळे तर वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजनमुळे. मग पुढचा जो पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते. त्यातील निळ्या रंगाचे जे विकिरण आहे ते सर्वात जास्त होते म्हणून आकाश कसे दिसते आपल्याला निळे दिसते. मग बघूया सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो. सूर्यप्रकाश जो आहे तो वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत काय होतो तर पोहोचतो. म्हणून आपल्याला काय दिसतं तर अशा प्रकारचं वातावरण दिसतं. त्यानंतर या अधिक अंतरामुळे निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो. कुठल्या रंगाचा तर तांबड्या आणि पिवळ्या रंगाचा. तांबड्या आणि पिवळ्या रंगाचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो. तांबड्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कसे असते तर कमी असते. मग बघा आता आपण पाहणार आहोत तर बिंदू स्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया. आता आपण इथे काय अभ्यासणार आहोत तर बिंदू स्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी जी छाया आहे आपण ह्या पॉईंटमध्ये ही अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना ती काय आहे तर बिंदू स्रोतामुळे मिळणारी जी छाया आहे ती आहे साहित्य. आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. मेणबत्ती, विजेरी पुठ्ठा, पडदा, लहान चेंडू, मोठा चेंडू हे आपल्याला साहित्य घ्यायचे आहे जे इथे आपण घेतलेले आहे. त्यानंतर पहा कृती जी आहे ती कृती आपल्याला काय करायची आहे तर पेटती मेणबत्ती किंवा विजेरी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यासमोर आकृतीत दाखवल्याप्रमाणे बारीक छिद्र असलेला आपल्याला काय घ्यायचं आहे तर पुठ्ठा आपल्याला घ्यायचा आहे. ज्याला काय असणार आहे तर एक छोटंसं होल असणार आहे, बारीक छिद्र असणार आहे. ही झाली काय आपली कृती. ही कृती आपल्याला इथे करायची आहे. मग त्यानंतर बघा दुसरं जे आहे ते काय आहे तर या बारीक छिद्रातून प्रकाश आलेला दिसेल अशा स्रोताला आपण काय म्हणणार आहोत तर अशा स्रोताला बिंदू स्रोत म्हणणार आहोत. मग पुठ्ठ्यासमोर सुमारे 1 मीटर अंतरावर पडदा ठेवला. आता आपल्याला काय करायचं आहे की पुठ्ठ्यासमोर सुमारे 1 मीटर अंतरावर आपल्याला काय ठेवायचं आहे तर पडदा ठेवायचा आहे. बघा 1 मीटर अंतरावर काय आहे तर पडदा आहे. मग बिंदू स्रोतापासून निघालेले किरण ए व बी दरम्यान न आल्याने तो भाग अप्रकाशित राहतो. ही काय आहे तर ही गडद छाया आहे जी आता तो पुठ्ठा काढून घेतल्यावर त्याला विस्तारित स्रोत असे म्हणतात. कशाला म्हणतात त्याला विस्तारित स्रोत असे म्हणतात. मग बघूया विस्तारित स्रोतामुळे चेंडूच्या छायेचे फिकट व गडद असे 2 भाग
पडतात। जो भाग फिकट असतो त्याला काय म्हणतात? उपछाया असे म्हणतात। किती भाग पडतात? तर जो भाग गडद असतो त्याला काय म्हणतात? प्रछाया असे म्हणतात। गडद भागाला प्रछाया असे म्हटलं जातं। बघा इथे 2 भाग पडतात, पहिल्या भागाला काय म्हणतात? तर प्रछाया असे म्हणतात। पुढचा पॉइंट जो आहे तो आपण बघणार आहोत। तर बघा विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया। जो पुढचा पॉइंट आहे तो आपण पाहणार आहोत की विस्तारित स्रोतामुळे मिळणारी जी छाया आहे ती कुठली आहे? तर ती अशी आहे की विस्तारित स्रोत आणि चेंडू यामधील जे अंतर आहे ते कायम ठेवून पडदा त्याच्यापासून दूर दूर सरकावा आणि चेंडूच्या छायेचे काय करायचे आहे? आपल्याला निरीक्षण इथे करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आपण इथे बघू शकतो की पडदा जसजसा दूर जातो तसा मोठ्या चेंडूच्या प्रछाया आणि उपछाया ह्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या झालेल्या आपल्याला इथे दिसून येत आहेत। बघा इथे मोठ्या मोठ्या ज्या छाया आहेत त्या चेंडूच्या आपल्याला इथे दिसून येत आहेत, ज्या आपण या प्रयोगामध्ये बघू शकतो। विस्तारित स्रोत व लहान वस्तूची छाया, विस्तारित स्रोत व लहान वस्तूची छाया देखील इथे आपण पाहू शकतो। पाहूया या प्रयोगाद्वारे। तर प्रयोगाची जी कृती आहे ती काय आहे? तर आता मोठ्या चेंडूऐवजी आकाराने प्रकाश स्रोताहून लहान आपल्याला काय करायचं आहे? असलेला चेंडू टांगा आणि चेंडूच्या पडद्यावरील छायेचे जे निरीक्षण आपल्याला करायचे आहे ते आपल्या पुढील प्रमाणे असणार आहे। बघा इथे काय दिसत आहे? हा जो चेंडू आहे आपल्याला मोठ्या आकारामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे। आता चेंडूच्या पडद्यावरील छायेचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे। बघा चेंडूच्या प्रछाया व उपछाया पडद्यावर दिसतात। चेंडूच्या प्रछाया आणि उपछाया। आता प्रकाश झोत व चेंडू न हलवता आपल्याला पडदा चेंडूपासून दूर दूर सरकवा आणि चेंडूच्या छायेचे आपल्याला काय करायचे आहे? निरीक्षण करायचे आहे। कशाचे? तर चेंडूच्या छायेचे। बघा पडदा जसजसा दूर जातो तशी चेंडूची प्रछाया लहान लहान होत जाते व एकच विशिष्ट अंतरावर ती नाहीशी होते। बघा आता हे जे अंतर आहे ते आपलं दूर गेलेलं आहे। आता आपण ग्रहण बघणार आहोत। ग्रहण बघा काय आहे? ग्रहण म्हणजे काय असते? तर ग्रहण म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती इथे आपण पाहू शकतो की हा काय आहे? हा सूर्य आहे आणि हा काय आहे? तर हा चंद्र आहे आणि पृथ्वी बघा कोणाभोवती फिरत आहे? तर ती सूर्याभोवती फिरत आहे आणि हा जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरत आहे। तर पहा मुलांना, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते। या सर्वांच्या भ्रमण कक्षा कशा आहेत? तर वेगवेगळ्या आहेत, ज्या ह्या कृतीमध्ये आपण पाहू शकतो की पृथ्वी कुणाभोवती फिरत आहे? तर सूर्याभोवती आणि चंद्र कुणाभोवती फिरत आहे? तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे। तर प्रकाशाचा परिणाम या चॅप्टरमध्ये आपण जे स्पष्टीकरण आहे ते आपण पाहत होतो। पहा मुलांना, इथे आपल्याला एक आकृती दिसत आहे आणि त्या आकृतीमध्ये बघू शकतो आपण इथे काय आहे? तर एक सूर्य आहे, त्यानंतर इथे एक पृथ्वी आहे आणि मग चंद्र आहे। बघा जो सूर्य आहे तो एका ठिकाणी जो आहे तो स्थिर आहे आणि पृथ्वी जी आहे ती काय करत आहे? तर सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरत आहे। आणि आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येत आहे की चंद्र जो आहे तो चंद्र काय करत आहे? तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत आहे। म्हणून पहा मुलांना, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो। इथे आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहे की पृथ्वीभोवती काय फिरत आहे? तर चंद्र फिरत आहे व चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते। आता चंद्रासह हे जे परिवलन आहे चंद्राचं, तर चंद्रासह पृथ्वी कुणाभोवती फिरते? तर सूर्याभोवती फिरते। या सर्वांच्या भ्रमण कक्षा वेगवेगळ्या आहेत। आता या सगळ्यांच्या ज्या भ्रमण कक्षा आहेत त्या कशा आहेत? तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत। सूर्याची वेगळी भ्रमण कक्षा आहे, तसेच पृथ्वीची वेगळी आहे आणि चंद्राचे देखील वेगळे आहे। जसे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ही जी पृथ्वी आहे ती काय करत आहे? तर चंद्रासह जे सूर्य आहे त्या सूर्याभोवती फिरताना आपल्याला इथे दिसून येत आहे। तर पहा मुलांनो, हा चंद्र बघा इथे काय करत आहे? तर तो चंद्र सूर्याभोवती पृथ्वीसह फिरत आहे आणि आपण इथे पाहू शकतो की इथे आपण बघू शकतो की जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात। कोण कोण एका सरळ रेषेत येतं? तर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय होतं? तर ग्रहण लागतं असं साधारणपणे म्हटलं जातं।
बघा हा जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहे आणि पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही कशाभोवती फिरत आहे तर ते दोघेही सूर्याभोवती फिरत आहे. बघा आता आपण बघूया सूर्यग्रहण. आता या सूर्यग्रहणामध्ये आपण काय पाहू शकतो तर सूर्यग्रहणामध्ये बघा फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा कोण येतं, जेव्हा चंद्र हा येतो कुणाभोवती तर सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली कशावर पडते तर ही जी चंद्राची सावली आहे ती पृथ्वीवरती पडत असते. जे आपल्याला आकृतीद्वारे दिसू शकतं की पृथ्वीभोवती चंद्र फिरत आहे आणि मध्ये कोण आलेला आहे तर चंद्र आलेला आहे आणि चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवरती पडलेली आहे. मग त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य काय होतो तर दिसत नाही. त्याला काय म्हणतात तर सूर्यग्रहण असे म्हणतात. बघा काही वेळेला असं होतं की जो चंद्र आहे तो काय असतो तर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आलेला असतो. मग बघा सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसते. सूर्यग्रहण हे कधी दिसते तर हे अमावस्यालाच दिसते. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असते. सूर्यग्रहण कशा असते आंशिक असते किंवा पूर्णतः आपल्याला दिसत असते. मग काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते. आता इथे आपण बघू शकतो तर इथे काय आहे ही अमावस्या आहे आणि अमावस्यालाच आपण पाहू शकतो की सूर्य जो आहे तो कसा होतो झाकला जातो. पूर्ण सगळीकडे काय होत आहे तर अंधार असलेला आपल्याला दिसून येत आहे. बघा सूर्यग्रहण हे अमावस्यालाच दिसते. जसे की आपण इथे पाहू शकतो सूर्यग्रहण हे कसे दिसते तर अमावस्यालाच दिसते. सूर्यग्रहण हे कसे असते तर ते आंशिक असते किंवा पूर्णपणे आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. बघा त्याला काय म्हणतात तर त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. मग पाहूया की जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होत नाही. कशामुळे पाहूया. बघा जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकला जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. बघा ह्या चंद्रामुळे जो सूर्य आहे तो पूर्णपणे झाकला जात नाही तेव्हा कुठले होते तर खंडग्रास सूर्यग्रहण होते. मग आपण पुढचा जो पॉइंट आहे तो पाहणार आहोत की सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचताच काय होतं सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. म्हणजे सूर्यग्रहण जेव्हा झालं तेव्हा उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण कधीही पाहायचं नाहीये. मग सूर्यग्रहण बघायचं तरी कधी. बघा इथे क्रॉसची फुले दाखवत आहे. का क्रॉस दाखवत आहेत कारण सूर्यग्रहण जे आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायचं नाहीये. मग सूर्यग्रहण कशाने बघायचं तर इथे बघा हे जे मुलं आहे ब्लॅक जो चष्मा आहे काळा जो चष्मा आहे त्याने सूर्यग्रहण बघत आहे. बघा त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर काळे चष्मे जे आहेत ते वापरायला पाहिजे यूज करायला पाहिजे आणि त्यानेच काळ्या चष्म्याने सूर्यग्रहण जे आहे आणि चंद्रग्रहण जे आहे ते बघायला पाहिजे. मग आता आपण हे चंद्रग्रहण बघणार आहोत. सूर्यग्रहण आपण बघितलेलं आहे. आता चंद्रग्रहणाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. बघा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय आलेले आहे तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आलेली आहे. हा इथे सूर्य दिसतोय हे इथे काय आहे तर हे चंद्र आहेत आणि या दोघांमध्ये कोण आलेला आहे तर ही पृथ्वी आलेली आहे. मग पृथ्वीची छाया कशावर पडते चंद्रावर पडते. चंद्राचा काही भाग झाकला जातो. आता बघा ह्या पृथ्वीची जी काही सावली आहे ती कशावर पडते तर चंद्रावर पडते आणि मग चंद्राचा काही भाग काय होतो झाकला जातो. मग तेव्हा काय होतं तर तेव्हा चंद्रग्रहण हे होतं. आपण या चित्रामध्ये पाहू शकता सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय आलेलं आहे पृथ्वी आलेली आहे. पृथ्वीचा काही भाग चंद्रावर पडलेला आहे आणि चंद्रग्रहण झालेलं आहे. पुढचा जो पॉइंट आहे आपला तो आपण पाहणार आहोत. बघा चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसतं. जसं सूर्यग्रहण जे आहे ते कुठं कधी दिसतं तर अमावस्याला दिसतं आणि जे चंद्रग्रहण आहे ते कधी दिसतं तर चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच दिसतं. बघा पूर्ण चंद्र दिसत आहेत आणि तेव्हाच आपल्याला काय असते तर पौर्णिमा असते. मग बघा पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला
तर तेव्हा काय होतं, तर तेव्हा खग्रास चंद्रग्रहण घडते. जेव्हा पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडली तेव्हा काय दिसून येतं आपल्याला, तर खग्रास चंद्रग्रहण दिसून येतं. मग बघा, चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. आता चंद्राच्या काहीच भागावर म्हणजे थोड्याशाच भागावर जर पृथ्वीची सावली पडली तेव्हा काय होतं, खंडग्रास चंद्रग्रहण होतं. आणि जर पृथ्वीची सावली चंद्र पूर्णपणे झाकला गेला पृथ्वीच्या सावलीने तेव्हा काय होतं, तर खग्रास चंद्रग्रहण होतं. आणि पृथ्वीची काही अंशिक सावली जर चंद्रावर पडली, त्याने जर काही प्रमाणात चंद्र झाकला गेला तेव्हा काय होतं, तर खंडग्रास चंद्रग्रहण होतं. आपण इथे बघू शकता, इथे पूर्ण चंद्र आहे, मग थोडा करून तो इथे झाकला जात आहे. आणि ही पृथ्वीची सावली बघा चंद्रावरती पडलेली आहे आणि चंद्राचा काहीच भाग जो आहे तो आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे कुठलं ग्रहण आहे, तर हे खंडग्रास ग्रहण आहे. याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणू शकतो. का? कारण पृथ्वीची जी सावली आहे ती काही प्रमाणात चंद्रावर पडलेली आहे, म्हणून ते ग्रहण कुठलं आहे, तर खंडग्रास चंद्रग्रहण आहे. मग पुढे पाहूया. बघा, चंद्रग्रहण उघड्या डोळ्याने पाहता येते. आता जे चंद्रग्रहण आहे ते कशाने बघताय, तर उघड्या डोळ्याने. चंद्रग्रहण काही तास दिसू शकते. जे चंद्रग्रहण आहे ते फक्त काही तासच दिसू शकते आणि ते आपण चष्मा न वापरता देखील काय करू शकतो, तर पाहू शकतो. मग बघा, इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की इथे सूर्य आहे आणि हा चंद्र आपल्याला इथे दिसून येत आहे आणि ही काय आहे, तर ही पृथ्वी आहे. तर आपण बघा, ह्या ज्या पृथ्वीची जी सावली आहे, प्रछाया जी आहे, उपछाया जी आहे ती चंद्रावरती पडते. चंद्राची कधी सूर्यावरती पडते हे देखील आपण बघू शकतो. हे काय आहे, तर हे एक सूर्यग्रहण आहे. आणि इथे बघा, पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते म्हणून इथे काय होत आहे, चंद्रग्रहण होत आहे. आणि इथे चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवर पडल्यामुळे इथे काय होत आहे, तर सूर्यग्रहण होत आहे. बघा, सूर्य, चंद्र, उपछाया, प्रछाया, पृथ्वी, सूर्यग्रहण, सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि उपछाया, प्रछाया, चंद्रग्रहण ज्या आकृतीमध्ये आपल्याला नावं दिलेली आहेत तीच नावे इथे आपल्याला दिसून येत आहे. ह्या काय आहेत, तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या आकृत्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला नीट अभ्यासायच्या आहेत. जसे की आपण इथे पाहू शकतो की शून्य छाया दिन. आता शून्य छाया दिन कशाला म्हटलं जातं पहा, तर शून्य छाया दिन जो आहे तो ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो, तर ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवशी काय होतं, तर त्या दिवशी शून्य छाया दिन असे म्हणतात. मग बघा, या दिवशी माध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. आता तेव्हा काय होते की ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावरती येतो, म्हणजेच आपलं घड्याळ असतं ना, ते घड्याळामध्ये कसं की 12 बरोबर काटा आलेला असतो, तसंच हा जो सूर्य आहे तसं बरोबर डोक्यावर जेव्हा येतो तेव्हा काय होतं पहा, ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन असे म्हणतात. मग या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास काय होते, सावली जी आहे ती नाहीशी होते. म्हणजे सावली ही दिसत नाही जेव्हा जो चंद्र आहे, जो सूर्य आहे तो माथ्यावर आलेला असतो तेव्हा. आता इथे आपण पाहू शकतो की ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन असे म्हणतात. या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली अजिबात दिसत नाही. जसे की इथे आपण ग्लास ठेवलेला आहे, बॉटल ठेवलेली आहे, काही वस्तू आपण इथे ठेवलेल्या आहेत, त्यांची सावली आपल्याला बघा इथे आजूबाजूला दिसत आहे का, तर नाही दिसत आहे. का नाही दिसत, कारण या दिवशी काय झालेलं आहे की सूर्य जो आहे तो अगदी माथ्यावर आलेला आहे, मध्यस्थानी आलेला आहे, म्हणून त्या दिवसाला काय म्हणतात, शून्य दिवस असे म्हणतात. आणि त्यामुळे मध्यान्हाच्या सुमारास काय होते, तर सावली ही नाहीशी होते. म्हणून या वस्तूंची जी सावली आहे ती आपल्याला इथे दिसून येत नाहीये. मग आता पुढची जी आकृती आहे ते आपण इथे बघू शकतो. ही घटना कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान घडलेली आहे. हे कर्कवृत्त आहे आणि मकरवृत्त आहे. मग बघा, या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी
होते. बघा, ही जी घटना आहे ते कधी होते, तर उन्हाळ्याच्या वेगवेगळ्या दिवशी ही घटना घडत असते. आपल्याला या आकृतीद्वारे ते समजून येते. आता पुढे जो आहे तो आहे आपला सारांश. आता सारांशमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत पाहूया. तर बघा, सारांशमध्ये आपण काय घेतलेलं आहे की प्रकाश हा अनेक रंगाचा बनलेला असतो. आपण ते स्पष्टीकरण देत असताना पाहिलेलं आहे की प्रकाश हा अनेक किरणांनी अनेक रंगाचा बनलेला असतो. तसेच प्रकाश झोतात सूक्ष्म धूलिकण तरंगतात. प्रकाश झोत जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये काय तरंगलेले असतात, तर धूलिकण, सूक्ष्म धूलिकण हे तरंगताना आपण बघितलेले आहेत. मग त्यामुळेच आपल्याला काय होतं, तर प्रकाश झोत दिसतो. मग बघा, साध्या पाण्यात प्रकाश झोत दिसत नाही. साधं जर आपण पाणी घेतलं तर त्यामध्ये काय होणार नाही, तर प्रकाश झोत दिसणार नाही. परंतु गढूळ पाण्यात, जे गढूळ पाणी आहे त्यामध्ये प्रकाश झोत टाकल्यास सूक्ष्म कणावर प्रकाश किरण आढळून इकडे तिकडे विखुरले जातात. हे किरण डोळ्यांना जाणवतात. कशामध्ये, तर गढूळ पाण्यामध्ये. स्वच्छ पाण्यामध्ये ते जाणवणार नाही. मग बघा, प्रकाशाचे विकिरण हवेतील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कणांमुळे ते आपल्याला काय होते, तर दिसते. आता दुसरा जो आपला पॉइंट आहे तो बघा, आपण काय अभ्यासलेला आहे, तर वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन वायूंच्या रेणूमुळे तसेच सूर्यप्रकाशाचे विकिरण आणि निळ्या रंगाचे विकिरण कसे होते, तर सर्वात जास्त होते. मग बघा, तांबड्या रंगाचे विकिरण तसेच निळ्या रंगापेक्षा काय होते, तर ते कमी होते. आणि छायेचे फिकट व गडद असे किती भाग पडतात, तर 2 भाग पडतात. मग फिकट भागास काय म्हणतात, तर फिकट भागास उपछाया म्हणतात व गडद भागास काय म्हणतात, तर प्रछाया असे म्हणतात. आपण बघा, उपछाया आणि प्रछाया हे स्पष्टीकरणामध्ये पाहिलेलं आहे. पृथ्वीची जी सावली आहे चंद्रावर पडताना आणि चंद्राची जी सावली आहे पृथ्वीवर पडताना, उपछाया आणि प्रछाया हे 2 भाग जे आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. मग जो आपला पुढचा पॉइंट आहे तो बघा, तो काय आहे, तर जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय होते, ग्रहण लागले असे म्हटले जाते. मग बघा, जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा काय होतं, चंद्राची सावली जेव्हा पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होतं. आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा काय होतं, ते चंद्रग्रहण होतं. मग ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात, तर शून्य छाया दिवस असे म्हणतात, जे आपण अभ्यासलेलं आहे. सूर्य कुठे येतो, तर सूर्य अगदी माथ्यावर आल्यानंतर तो दिवस कुठला गणला जातो, तर शून्य छाया दिन असं त्याला म्हटलं जातं. आता आपण याच्यामध्ये काय शिकलेलं आहे, चंद्रग्रहण कसे होते, सूर्यग्रहण कसे होते ते आपण याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे. तर सांगा पाहू मुलांना, जे सूर्यग्रहण आहे ते कसे होते, तर सूर्यग्रहण हे कधी होते, जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा काय होतं, चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने सूर्यग्रहण होतं आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होतं. हे याचा हे जे सगळे पॉईंट्स आहे, मुद्दे जे आहेत ते आपण स्पष्टीकरण या पाठामध्ये केलेले आहे.